नमस्कार, मी अमित कोळेकर आणि तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। मराठा समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे येत्या मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या जाहीर सभेच्या जागेची महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला असून उद्यानाची स्वच्छता, सपाटीकरण वगैरे कामे हाती घेण्यात आली आहेत। बेळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसकडून मोठे योगदान देण्यात आले आहे। बेळगावमध्ये झालेली विकास कामे काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळातच झाली आहेत असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेंबळकर यांनी सांगून भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी विचारलेल्या प्रश्नाला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे। बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेंबळकर यांच्या प्रचारार्थ बैलोंगल येथे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये मंत्री लक्ष्मी हेंबळकर बोलत होत्या। काँग्रेसने बेळगावसाठी काय दिले असा प्रश्न भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी उपस्थित केला होता। याला मंत्री हेंबळकर यांनी प्रत्युत्तर देऊन मृणाल हेंबळकर यांचा प्रचार केला। यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष एम.आर. मेळवंकी, उपाध्यक्ष ए.एम. सिद्धरामणी, कार्यदर्शी विजय काडदाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। उद्या रविवारी 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती मतदारसंघाच्या अस्तित्वात येणाऱ्या यरगट येथे आयोजित प्रचार सभेत सहभागी होणार आहेत। उद्या दुपारी 2:30 वाजता बसवेश्वर माध्यमिक शाळेच्या प्रांगणात होणाऱ्या या प्रचार सभेत मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आज मंत्री लक्ष्मी हेंबळकर यांनी पूर्वतयारीची पाहणी केली। यावेळी मलिक साहब बागवान, प्रकाश वाली, निखिल देसाई, निळकंठ सिद्धबसण्णावर, शंकर इटनाळ व इतर सहभागी झाले होते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी भाजी मंडी येथील चाय पे चर्चा कार्यक्रमाद्वारे व्यापारी व नागरिकांची भेट घेऊन मत मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजनांबद्दल यावेळी त्यांनी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हातभार लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, जय किसान व्हेजिटेबल मार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मनोळकर, ए.के. बागवान, पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बेळगाव शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करण्याच्या उद्देशानेच या निवडणुकीमध्ये सहभागी झालो आहे। शहराचा सर्वांगीण विकास हे आपले उद्दिष्ट आहे असे काँग्रेस उमेदवार मृणाल हेंबळकर यांनी सांगितले। बेळगाव शहरामध्ये विविध भागात प्रचार करून ते बोलत होते। गेल्या 20 वर्षांपासून बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सत्तेत असूनही अपेक्षित विकास साधलेला नाही। जनतेने अधिकार देऊनही जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत। विकास कामे घेऊन मतदारांच्या दरवाजात येणाऱ्या भाजप उमेदवारांनी केवळ दिशाभूल करून वेळ मारून नेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मत द्या असे सांगितले जात आहे। मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार हा सुरू असून मतदारांनी जागरूक राहून धडा शिकवला पाहिजेत असे आवाहन मृणाल हेंबळकर यांनी केले। बेनकनहळ्ळी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत। स्वागतोत्सुक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सेक्रेटरी व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत बेनकनहळ्ळी। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतिनगर या भागात सुरू असलेल्या लक्ष्मी यात्रेचा आजचा 5वा दिवस। आठवड्यातील शेवटचा दिवस तसेच संकष्टी असल्यामुळे भाविकांची संख्या ओसरली होती। गेले 4 दिवस यात्रा भाविकांनी फुलून गेली होती, परंतु संकष्टीमुळे भाविक निम्म्या संख्येने उपस्थित होते। तरी लक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली। येणाऱ्या भाविकांना आज व्यवस्थितपणे दर्शन घेता आले। गावात वाहनांची वर्दळ कमी होती, त्यामुळे आलेल्या लोकांना कोणतीही अडचण भासली नाही। यात्रा कमिटीचे तसेच पोलीस सिक्युरिटी मार्फत सर्वत्र नियंत्रण होते। उगार खुर्द येथे रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। कागवाड, रायबाग, कुडची, अथनी या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते सहभागी होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली। उगार खुर्द येथे श्रीहरी महाविद्यालयाच्या आवारातील मैदानावर यासाठी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे। मेळाव्याच्या तयारीची पाहणी करून पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली।
येळ्ळूर गावची सुपुत्री मनाली सायनेकर हिची भारतीय सैन्यात निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. येळ्ळूरचे रहिवासी यल्लाप्पा सायनेकर आणि शालन सायनेकर यांची सुपुत्री मनालीचे भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस म्हणून निवड झाली असून बेंगळूर येथील प्रशिक्षण पूर्ण करून ती येत्या काही दिवसात भारतीय सैन्यात देशसेवा करणार आहे. भारतीय सैन्य भरतीच्या परीक्षेत ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून या सर्व गोष्टीमुळे मनालीचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने गॅरंटी योजना राबवून गोरगरिबांना न्याय दिला आहे. आर्थिकरित्या सबल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजपने गेल्या 10 वर्षांमध्ये जनतेला महागाईच्या खाईमध्ये लोटलेले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. अशा सरकारला धडा शिकवायला पाहिजेत असे मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेंबाळकर यांच्यासाठी शहरातील विविध भागात प्रचार करताना नेहरूनगर येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. काँग्रेसकडून घोषित करण्यात आलेल्या 5 गॅरंटी योजना या यशस्वी करून दाखविल्या असून येत्या 4.5 वर्ष याचा सर्वांना लाभ मिळणार आहे. हे लक्षात घेऊन मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार प्रकाश हुक्केरी यांनी इंगळी येथील चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रचार सभेत केले. यावेळी गणपती धनवडे, चंद्रकांत लंगोटे, अण्णासाहेब सरडे, शांतीनाथ पणदे, शशिकांत धनवडे, अकबर नदाफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे त्याचप्रमाणे प्रचाराच्या तोफाही जोरजोराने धडाडू लागल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघात 2 राजकीय प्रबल कुटुंबातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर यावेळी जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची सुपुत्री काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांनी जोल्लेंच्या समोर आव्हान उभे केले आहे. भाजपकडे असणाऱ्या या मतदारसंघावर ताबा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. तर मतदारसंघ आपल्याकडेच अबाधित राखण्यासाठी भाजपकडूनही तितक्याच ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानसभा मतदारसंघानुसार नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बूथ पातळीवरील पक्षाला अधिक भक्कम करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी गावात सार्वजनिक आड गाव विहिरींचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत होता. हळूहळू गावोगावी नळ पाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वित होऊ लागल्याने हे महत्त्वाचे जलस्रोत दुर्लक्षित होऊ लागले. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता हे जलस्रोत पुनर्जीवित करण्याची गरज असून शासकीय पातळीवरूनही यासाठी ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत शासकीय अनास्थेचा फटका या जलस्रोतांना बसला आहे. त्यामुळे जलजीवन मिशन बरोबर या जलस्रोताकडेही लक्ष दिले गेले पाहिजे अशी मागणी होत आहे. हुबळी येथे नुकतेच महाविद्यालयाच्या आवारात कॉलेज युवतीची एका युवकाने हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ बेडकेयाळ येथील संघ संस्थेचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व युवकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून दोषीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. काल रात्री 7:30च्या दरम्यान दसरा चौक परिसरात एकत्र जमून नेहाच्या फोटोस उपस्थितांनी मालार्पण करून मेणबत्त्या पेटविल्या व तेथेच मूक मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चा दसरा चौकापासून बाजारपेठ, जुना मार्ग, बस स्थानक, गुजरी चौक, चावडी चौक, बोरगल गल्ली मार्गे पंचरत्न चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर नेहाच्या हत्येचा सामूहिक निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आरजी डोमणे, मल्लगौला पाटील, बाळासाहेब शिंदे, तात्यासाहेब केस्ते यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. गेले वर्षभर शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मुख्य रस्त्यासह रिकाम्या जागावर त्यांचा तळ आहे. पादचाऱ्यांसह वाहनधारक, लहान मुलावर हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे निपाणीत मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने याबाबत अजूनही कोणत्याच हालचाली केल्या नसल्याने शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षबदलाचे वारे देखील जोराने वाहू लागले आहेत. आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या कामाची धडाडी व पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन बोरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 50हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते स्कार्फ घालून संबंधित कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करण्यात आले. यावेळी या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. कणगले तालुक्यातील कणगले ग्रामस्थांकडून स्वच्छता ग्राम योजनेला सातत्याने विरोध केला जात आहे.
यामुळे गावात स्वच्छ ग्राम योजनेचे 3 ते उडाले आहेत. परिणामी गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. वादळी वाऱ्याने हा कचरा गावभर पसरत असल्यामुळे कणगले गावात कचऱ्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कणगला वासियांचे कचरामुक्त गावचे स्वप्न धुळीला मिळत आहे. कचरा उचल करणाऱ्या महिलांना प्रति महिना 30 रुपये देण्याच्या ग्रामपंचायतीच्या सूचनेला विरोध केल्याने कचरा उचल ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोसरी जलसिंचन योजनेचा कालवा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे कालव्यातून शेतीपर्यंत पाणी जाणे कठीण बनले आहे. यामुळे शेती पिकवण्यासह शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभारले आहे. कोणत्याही परिस्थितीत तातडीने कालव्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी करणारे निवेदन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. या प्रसंगी जारकिहोळी यांनी लोकसभा निवडणुका पूर्ण होताच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.